नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे। त्यासाठी लागणारे साहित्य: पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक, डाळीचं पीठ, दीड पाव बटाटे जे मी आधीच उकळून ठेवलेले आहेत। आता आपण बटाटे वडे बनवण्यासाठी सुरुवात करावी। सर्वप्रथम पुदिना, मिरची व आल्याचं एक पेस्ट बनवून घेऊ। मी आलं धुवून आल्याचे काप करून घेतलेले आहेत। ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता। कोणाला तिखट, कोणाला कमी, कोणाला जास्त, जसे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं वाटण घ्यायचं। मी माझ्यासाठी अर्ध्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या जवळपास अर्ध्या वाटीच्या बरोबर आहेत। सोबत कोथिंबीरीच्या काड्या, त्या धुवून स्वच्छ वाटणमध्ये घ्यावे, त्याच्याने अजून चव येते। पुदिना आपण आता याचं आधी वाटण करून घेऊया। आपलं वाटण झालेलं आहे। हे थोडं जाडसर ठेवा। वाटण वाटल्या गेल्यावरती मी बटाटे मॅश करून घेते। बटाटे मॅश करून झालेले आहेत। नंतर आपण आता डाळीचं पीठ भिजवून घेऊया। डाळीचं पीठ हे थोडंसं घट्टसर ठेवा, जास्त पातळ करू नका। घट्ट याच्याने वडे ही छान जमतात। आपलं डाळीचं पीठ भिजून झालं आहे। आवडीप्रमाणे तुम्ही यात मीठ घालू शकता, सोबत थोडासा हिंग, हे बघा किती थिक बनवलं आहे। थोडीशी हळद अगदी कमी घाला। सोडा हा आपण ज्या टायमाला वड्यांची सुरुवात करू तळायला त्या टायमाला घालूया। आता आपलं हे डाळीच्या पिठाला आपण 10-15 मिनिटं रेस्ट देऊया। त्याच्या आधी आपण मसाला तयार करून घेऊया। आपलं तेल तापलं आहे। आता आपण यात थोडीशी मोहरी घालूया, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून आपला वाटलेला मसाला, छान करपून घेऊया। गॅस मीडियम ठेवा, जळू नये म्हणून। त्यात थोडी हळद, अर्धा टीस्पून धने पावडर, थोडा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, आता आपण यात बटाटे घालूया। छान मिक्स करून घेऊया। मसाला छान करपूनही झाला आहे। आता याला आपण 5 मिनिटं वाफ फिरवू द्या। त्याच्या आधी आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण याचे गोळे करून घेऊया। आपले गोळे बनवून तयार झाले आहेत। आता आपण या भिजलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणात थोडासा सोडा घालूया। जास्तीची गरज नाही, थोडासाही घातला भरपूर, जास्त घातल्याने पीठ मिश्रण हे खूप खराब होऊ शकतं। त्यामुळे फक्त थोडासा सोडा घाला। आपलं तेल आता तयार झालेलं आहे। आपण वडे तळायला सुरुवात करूया।
बघा आपले वडे किती छान फुललेले आहेत. बाहेरच्या वड्यांपेक्षा घरच्या वड्यांना जी चव असते ती अप्रतिम असते. एकदा घरी नक्की बनवून बघा. मी हे वडे आपले आयरनच्या कढईत तळलेले आहे. त्याच्याने काय होतं की लोह हे आपल्या शरीरात जातं व ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारक असतं. त्यामुळे तुम्हीही आयरनच्या कढईचाच वापर करा. आपले वडे हे तळून झालेले आहेत. आता आपण याला पावसोबत खाऊ शकतो किंवा तुम्हाला नुसते सॉससोबत जरी तुम्ही ट्राय केले खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपला वडापाव रेडी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, एकदा ह्या रेसिपीची चव घ्या, तुम्हाला खूप आवडेल. थँक्यू. आणि हो, एक तर सांगायचंच राहिलं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. पुढच्या वेळेस तुम्हाला काही नवीन रेसिपी हवी असेल माझ्याकडनं तर मला नक्की कळवा. मी ती तुम्हाला नवीन बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.